माझा स्वतःचा या गोष्टीला फारच आक्षेप आहे की महाराष्ट्र एक अत्यंत पुरोगामी राज्य आहे असं वाक्य बोलायला. ते बहुजन आज संपूर्णतः ब्राह्मणवादाच्या नादी लागलेले दिसतात. बहुजनांना आदराने वागवण्याची वेळ येते आहे याचं कारण ब्राह्मणवादाचं राज्य आलेलं आहे. की अरे फातिमा शेख खरंच होत्या का? नव्हत्या. ती निर्मिती आहे. तो भिडे नावाचा एक गृहस्थ आहे सांगली भागामध्ये. तो तर सांगतो की महात्मा ज्योतिराव फुले देशद्रोही होते. बहुजनांची मुलं त्या भिडेच्या नादी लागतायत. याहून मोठा पराभव महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाचा कोणता असू शकतो? आता परिस्थिती अशी आहे की बहुजनांना परत गावकुसा बाहेर काढतात की काय? त्यांनी 32 मण सिंहासनासाठी सोनं गोळा केलं, ते गेलं कुठे माहित नाही. अन्यथा महात्मा फुलेंचाही नरेंद्र दाभोळकरच करायला घेतला होता ब्राह्मणवाद. नथुराम गोडसे नावाच्या पहिल्या अतिरेक्यानंतर ब्राह्मणांनी धडा घेतला की स्वतः पिस्तूल घेऊन पुढे नाही जायचं. गांधी वध म्हणतो आणि बोलताना बहुजन माणसं पण वध म्हणून जातात. बहुजनांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही. इथे इतके मोठी माणसं बसलेली आहेत की मला बोलताना संकोच होईल आणि असा मला क्वचित संकोच होतो. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या की माझ्याहून शहाणी आणि मोठी माणसं समोर असताना मी फारसा बोलत नाही. तर आज माझ्यावर ही पाळी आणलेली आहे सरांनी. तर मला विषय जो दिलेला आहे तो बहुजनांचे सांस्कृतिक आणि राजकीय भान हा आहे. मला अनेकांनी अनेक इशारे सूचना म्हणजे ह्या विषयासंदर्भात नाही पण या विषयासंदर्भात मी मांडणी करायला लागलो तेव्हापासून दिलेले आहेत. धमक्या असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. याचं मूळ कारण असं की वरवर पाहता हा विषय इतका सामान्य वाटतो की बहुजनांचं सांस्कृतिक आणि राजकीय भान हा विषय काय इतका गंभीर असायचं काही कारण नाहीये. की आहे किंवा नाही किंवा असेल थोडं नसेल. तर आज ज्या काळामध्ये आपण जगतो आहे त्या काळामध्ये बहुजनांना आपला बहुजनवाद जो छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, गाडगे बाबा, तुकडोजी महाराज या सगळ्यांनी मिळून आणि अशा असंख्य लोकांनी म्हणजे या सर्वांच्या मी याच्यात नावं न घेतलेले अनेक लोक आहेत. त्यांनी जे मूल्य किंवा त्यांनी जे बीज या भूमीत पेरलं ते ज्या पद्धतीने उगवून यायला पाहिजे होतं ते येऊ शकलेलं नाही. माझा स्वतःचा या गोष्टीला फारच आक्षेप आहे की महाराष्ट्र एक अत्यंत पुरोगामी राज्य आहे असं वाक्य बोलायला. कारण मी जेव्हापासून बघतो आहे तेव्हा महाराष्ट्र हा काही पुरोगामी माणसं जन्माला आलेला एक प्रदेश आहे ज्यांची त्यांच्या काळामध्ये डाळ शिजू दिली नाही प्रतिगामी माणसांनी. आणि महात्मा ज्योतिराव फुले असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो आणि राजर्षी शाहू महाराज असो, एका अर्थाने ब्रिटिश कालखंडामध्ये किंवा ब्रिटिशांच्या नंतर नेहरूंच्या कालखंडामध्ये त्यांच्या कर्तृत्वाला वाव मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आपण असं म्हणू शकतो की ते स्वतःच स्वयंभू होते आणि त्यांच्यासारखा कोणी झाला नाही आणि त्यांच्यासारखा कोणी होण्याची सुतराम शक्यता मला दिसत नाही. आजच्या परिस्थितीमध्ये तुम्ही लक्षात घ्या की बहुजनांच्या राजकीय भानाविषयी आणि सांस्कृतिक भानाविषयी जर मी बोलायला उभा राहिलो तर माझ्या मनात एकच शंका येते की एवढ्या महापुरुषांनी आपलं एवढं तन मन धन वेचून आणि एवढं आयुष्याचं बलिदान देऊन बहुजनवादाचा प्रसार आणि प्रचार केला. बहुजनवाद म्हणजे काय? तर मूल्य जी आहेत ती समतेवर आधारित असावीत, समानतेवर आधारित असावीत. स्त्री पुरुष समानता, धर्मविषयक समानता, जातीविषयक समानता आणि माणसाची असलेली बांधिलकीची समता या सगळ्या बाबतीत त्यांनी एवढा विचार केला. परंतु एवढा विचार या भूमीत पेरल्यानंतर त्यांचीच परंपरा ज्यांनी चालवायला पाहिजे ते बहुजन आज संपूर्णतः म्हणजे काही अपवाद वगळले तर संपूर्णतः ब्राह्मणवादाच्या नादी लागलेले दिसतात. मी माझ्या अनेक मुलाखतींमधनं, लेखांमधनं आणि बोलण्यामधनं पुन्हा पुन्हा पुनरुच्चार केलेला आहे की या देशामध्ये
आणि अर्थातच या राज्यामध्ये जेव्हा जेव्हा बहुजनवाद बळकट होतो तेव्हा तेव्हा लोकशाही अवतरते, आणि जेव्हा जेव्हा ब्राह्मणवाद बळकट होतो तेव्हा तेव्हा आपल्याकडे हुकुमशाही येते, स्त्री पुरुष समानता नष्ट होते. आणि हे तुम्ही अगदी इतिहासात कुठचाही दाखला घेऊन बघा, म्हणजे बौद्धांचा काळ घ्या, गौतम बुद्धांचा काळ घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ घ्या, त्यानंतर तुम्ही उलटा पकडून बघा, पुष्यमित्र शृंगाचा काळ घेऊन बघा, पेशव्यांचा काळ घेऊन बघा, तुम्ही स्वातंत्र्योत्तर काळामध्ये 70 वर्ष असं एक मनुष्य म्हणत असतो कायम, तर तो काळ घेऊन बघा, आणि आताचा गेला 11 वर्षातला त्याचा प्रताप बघा. तर हा एक हे निदर्शक आहे की बहुजनवाद असतो तेव्हा काय, म्हणजे तुम्हाला आत्ता मी काय बोलतो, काय बोलेन, काय बोलणार नाही, कुणाची नावं घेणार की नाही, की मी मोदी शहांचं नाव घेईन की काय, असे जे अनेक प्रश्न पडतात तसे प्रश्न अगोदर 70 वर्षात कधी पडले नव्हते. आपण कोणाचंही नाव घेऊ शकायचो आणि काहीही बोलू शकायचो, आणि आपल्याला हे स्वातंत्र्य आहे याची सुद्धा कल्पना नव्हती. बहुजनांना आदराने वागवण्याची गरज नव्हती, कारण बहुजनांचं राज्य होतं. बहुजनांना आदराने वागवण्याची वेळ येते आहे याचं कारण ब्राह्मणवादाचं राज्य आलेलं आहे. म्हणजे आदराने वागवणारे तुम्ही कोण असं विचारणारे हे पुरोगामी परंपरेतले महापुरुष जे होते त्यांना आपण पुन्हा पुन्हा विसरलो. ही माझ्या राज्याची आणि देशाची शोकांतिका आहे. यातली 4ही माणसं, म्हणजे इथे 3 माणसं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वतः कर्तृत्व मी काही सांगण्याची गरज नाही, आणि ज्योतिबा फुलेंचंही सांगण्याची गरज नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सांगण्याची गरज नाही, आणि राजर्षी शाहू महाराजांचंही सांगण्याची गरज नाही. ते प्रातिनिधिक आहेत, इतर अनेक माणसं आहेत, जसं मी ज्यांची नावं घेतली काही. या साऱ्या माणसांनी माणसाला माणसासारखं वागवा एवढं सांगण्याकरता आपलं अख्खं आयुष्य या देशामध्ये खर्ची घातलं. त्यांना ब्राह्मणवादाने सातत्याने विरोध केला. म्हणजे आज जे प्रश्न उभे केले जातात की अरे फातिमा शेख खरंच होत्या का, नव्हत्या, ती निर्मिती आहे. बरं, तो भिडे नावाचा एक गृहस्थ आहे सांगली भागामध्ये, तो तर सांगतो की महात्मा ज्योतिराव फुले देशद्रोही होते, आणि त्याच्यावर काहीही प्रतिक्रिया उमटत नाही. हा बहुजनवादाचा पराभव आहे का नाही, हे आपण मानणार की नाही, की बहुजनांना आपलं राजकीय आणि सांस्कृतिक भान नाही. म्हणजे आपल्या बापाला येऊन आपल्या अंगणात कोणी शिव्या घातल्या तरी सुद्धा आपण हसतमुखाने सहन करतो, आणि त्या माणसाची आणि त्याच्या मागे असलेल्या सत्तेचं मांडलिकत्व आपल्याला कधी मिळतं यासाठी लाळ गळवत राहतो. हे राजकीय आणि सांस्कृतिक भान असल्याचं समाजाचं रक्षण आहे. मी अनेकदा म्हणतो की साताऱ्यामध्ये जेव्हा जेव्हा मी डॉक्टर आह साळुंकेंकडे, तात्यांकडे जातो, तेव्हा माझ्या मनात हे येतं की अरे सातारामध्ये एक महापुरुष ज्याने तत्ववेत्ता म्हणून आणि तत्वज्ञ म्हणून एक स्थान स्वतःचं निर्माण केलं, तो तिथे बसलेला असताना, ज्याला बहुजनवादाचं नायकत्व आजच्या काळामध्ये मिळायला पाहिजे, तो तिथे बसलेला असताना बहुजनांची मुलं त्या भिडेच्या नादी लागतायत. याहून मोठा पराभव महाराष्ट्रामध्ये पुरोगामित्वाचा कोणता असू शकतो? आणि हे मी तुम्हाला सांगावं, याहून दुर्दैवाचं दुसरं काय असू शकतं? म्हणजे मी माझ्या जन्माच्या संदर्भात मी बोलतोय. म्हणजे मला हे सांगायला पाहिजे होतं कोणीतरी लहानपणीच की बाळा, हे आता तुमचं राज्य संपलेलं आहे, आता तुम्ही समतेने वागलात तर तुमचंच राज्य आहे. समता आणि समानता याला तुम्ही मुठमाती देणार असाल तर तुम्हाला गावकुसा बाहेर जावं लागेल. आता परिस्थिती अशी आहे की बहुजनांना परत गावकुसा बाहेर काढतात की काय अशी मला चिंता वाटायला लागली, आणि खरोखरच चिंता वाटायला लागली. आणि त्या चिंतेला भरपूर आधार आहेत. म्हणजे तुम्हाला सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्रात अपमान होतो. दिवसा अपमान करतात, रात्री अपमान करतात, कोणी अपमान करतात, म्हणजे अभिनेते अपमान करतात. त्या भिडेंचं तर काय बोलूच नाही. त्यांनी 32 मण सिंहासनासाठी सोनं गोळा केलं, ते गेलं कुठे माहित नाही. बरं,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दलच्या ज्या कथा आहेत, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं आयुष्य जगले म्हणजे खरं तर इथल्या बहुजनवादाचे ते अधिनायक आहेत, मूळ पुरुष आहेत. आणि बहुजनवादाचेच नाही, ते माझेही मूळ पुरुष आहेत. इथल्या सगळ्यांचे, इथल्या सर्व स्त्रियांचे, पुरुषांचे. इथे काहीतरी स्त्रियांच्या बाबत जाणीव जागृती झाली असेल तर त्याचे ते मूळ पुरुष आहेत. त्याचा उपसूट प्रत्यक्ष राज्यपाल अपमान करतो इथला, तो ब्राह्मण असतो. म्हणजे तो ब्राह्मण आहे म्हणून ब्राह्मणवादी नाही, मी त्याच्यावर येणार आहे. बहुजन हे अधिक ब्राह्मणवादी झालेले आहेत, कारण त्यांना त्यांच्या स्वतःच्या जहागिऱ्या टिकवायच्या आहेत. आणि हेच चालू होतं शिवाजी महाराजांचा उदय होण्या अगोदर. हेच सरदार लोक जे आज मराठे आणि ओबीसी मधले आहेत, जे आपली सरंजामदारी, आपली वतनदारी, आपली पाटीलकी, आपली धनदौलत, आपली अय्याशी ही स्वतंत्रपणे शाबूत ठेवण्याकरता आज निजामशाहकडे जात असत, उद्या अपमान झाला की परवा आदिलशाहकडे जात असत, तिकडे अपमान झाला की कुतुबशाहकडे येत असत, कुतुबशहाने अपमान केला की मोगलांना जाऊन मिळत असत. मग परत हाच प्रवास असा चालू राहील. तसेच पक्षामध्ये जात आहेत आता हे लोक. आणि मोगलांची ताकद वाढली तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की दिल्ली पुढे आता पर्याय नाही, तर पळ काढून तिकडे दिल्लीला जाऊन मिळाले. हे सगळं मोडून काढलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम तेवढ्या पुरता मर्यादित नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम हा त्याच्या पुढे सुरू होतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा काढला, त्याची फोटो तर आपल्याला लहानपणापासून दाखवतच आलेले आहेत, म्हणजे चित्र त्याच्यावर काढलेले. तो पराक्रम एक वेगळा आहे, योद्धा म्हणून त्यांचा पराक्रम आहे. पण सामाजिक भान, सामाजिक दृष्टी, इथल्या वतनदार आहे, इथली सरंजामदारी ही मुळावर आलेली आहे बहुजनवादाच्या. याची जाणीव असून पगारावर नोकर म्हणून सगळ्यांना ठेवले. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा केलं. हे वतन तुझं, आता सांगली तुमचा मतदारसंघ, तिथे आम्ही तर वळून बघणार नाही. हे जे आजही चालू आहे ना, ते महाराजांनी मोडून काढलं होतं. ते पेशवाईत पुन्हा वागडलं, फोफावलं. मूळ मुद्दा हा आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये एवढे अद्भुत क्षण ते सर्वांच्या आयुष्यात आहेत. म्हणजे महात्मा फुलेंच्या आयुष्यात आहेत. त्यांच्यावर मारेकरी घातले होते तेव्हा ब्रिटिश शासन होतं आणि महात्मा फुले अत्यंत हुशार मनुष्य होते, चतुर होते, म्हणून वाचले. अन्यथा महात्मा फुलेंचाही नरेंद्र दाभोळकरच करायला घेतला होता ब्राह्मणवादाने. असं नका समजू की ब्रिटिश होते म्हणून ब्राह्मणवाद शांत बसला होता. शेणाचे गोळे ब्रिटिशांनी नाही फेकलेत सावित्रीबाईंवर, हेही लक्षात घ्या. बहुजनवादाने किती कडवा संघर्ष केलाय याची आज तमा बहुजनांच्या मुलांना नाही, याची मला लाज वाटते. खंत तर वाटतेच. खंत वाटणं तर स्वाभाविक आहे. माणूस म्हणून मला खंत वाटते की विचार करणारा माणूस आहे. मला लाज अशासाठी वाटते की हे माझे सहचर होते, हे माझ्याबरोबर वर्गात होते, यांच्याबरोबर मी आयुष्य काढलेलं आहे आणि ते मला आता ब्राह्मणवादाचे व्हॉट्सअप मेसेज फॉरवर्ड करतात. तुम्ही माझ्या लेखनाच्या खाली ट्रोल झालेल्या माणसांची नावं, ट्रोल करणाऱ्या माणसांची क्वचित ब्राह्मण आढळेल. कारण ब्राह्मण मागे राहतात, ते डोक्याने काम करतात, लढायला बहुजनांना पाठवतात. या प्रकारची प्रतिगामित्वाची लढाई. त्यामुळे तुम्हाला असं आढळेल की तुम्हाला असं कळेल की डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची जी हत्या झालेली आहे ती तुम्हाला असं कळेल की ब्राह्मणवादामुळे झालेली आहे, ब्राह्मणवादाच्या विरोधात उभं राहिल्यामुळे झालेली आहे. पण करणारा तुम्हाला बहुजन आढळेल. नथुराम गोडसे नावाच्या पहिल्या अतिरेकानंतर ब्राह्मणांनी धडा घेतला की स्वतः पिस्तूल घेऊन पुढे नाही जायचं, पिस्तूल बहुजनांच्या हातात द्यायचं आणि बहुजनवादाचा मुडदा पडायचा. त्यामुळे आता त्याच्या पुढचं सांगतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातल्या ज्या अत्यंत आश्चर्य वाटाव्या अशा कथा आहेत, त्या रंजक कथा आहेत असं बोलतात. आता तुम्ही पाहिला असतील व्हिडिओ. मग रामाचं काय? राम तर पुराणातल्या कथा आहेत. मुळामध्ये राम हे कशाचं प्रतीक आहे? बहुजनांनी माझ्या घरी अक्षता घेऊन बहुजन आलेले आहेत राम मंदिरासाठी. मी आयुष्यभर पाहिलेलं आहे, म्हणजे आता माझं जे काही आयुष्य असेल ते, की पहिल्या विटेच्या वेळेला पासून आतापर्यंत बहुजन ओबीसी मराठे माझ्याकडे आलेले आहेत राम मंदिराचा प्रचार करायला. आता राम
मला जास्त माहिती आहे असा मी दावा करू शकतो. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना फक्त हेराम माहिती आहे, राम नाही, श्रीराम नाही माहिती. कारण रामांच्या बाबतीत असं बोलायचं झालं तर शंभूक, रामराज्यामध्ये शंभुकाचा हत्या झाली आणि त्याला वध म्हणतात. बघा, गांधी वध म्हणतो आणि बोलताना बहुजन माणसं पण वध म्हणून जातात. वधाचा अर्थ काहीतरी उदात्त कृत्यासाठी मारलेला व्यक्ती. हत्या झाली, हत्या. गांधी हत्या झाली आहे, गांधी वध नाही झालाय. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांच्या सर्वांच्या प्रतिमांच्या हत्या होत आहेत आता रोज. आणि त्याच्यावर एक बहुजन उभा राहून काही बोलत नाही, किंबहुना तो मांडलिक झालेला आहे, तो शरण आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये बघाल सगळं नेतृत्व बहुजनांकडेच आहे की, राजकीय, संस्थात्मक, सगळं. पहिले गंध लावायला शिकले, टिळा. हे कुठून आलं? म्हणजे नो बिंदी नो बिंदा बिझनेस नावाचा एक मध्ये आलेला ट्रेंड आलेला, एक RSS महिला गटातर्फे. पण ती बिंदी बायकांसाठी होती. मुळात बायकांसाठी पण बिंदी असण्याचं काही गरज नाहीये, पण मुळात पुरुषांनीच बिंदी लावायला सुरुवात केल्यावर बायकांना पर्याय काय उरणार? तर तो टिळा आला. हा वारकऱ्यांचा टिळा नाहीये, हा धारकऱ्यांचा टिळा आहे. आणि धारकरी म्हणजे ब्राह्मणवाद. महाराजांच्या अपमानावर पण ब्र काढायचा नाही, त्यांचं उदात्तीकरण चालू ठेवायचं. मी तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. मला अनेकांनी म्हटलं तुम्ही सावरकरांच्या एवढ्या विरोधात बोलता. म्हटलं त्याच्यावर बाजूला आपण नंतर बोलू. पण सावरकर आणि शिवाजी महाराजांच्या बाबतीत बघितलं की तुम्हाला कळेल ब्राह्मणवाद हिंदुत्वाच्या नावाने कसा फुलतो ते. सावरकरांनी महाराजांच्या कर्तृत्वाला काकतालीय योग म्हटलंय. हा एक भाग तुम्हाला माहिती आहे, दुसरा भाग माहित नाहीये. लोक मला काय विचारतात, अरे पण त्या सावरकरांनीच तर छत्रपती शिवाजी महाराजांवर आरती लिहिली आहे, ती तुम्ही पूर्ण आरती समजून घेतली आहे का कधी? जी नमो शिवाजी राजा जी आपण ऐकतो याचं कारण ती चांगली लिहिली आहे म्हणून नव्हे, तर हृदयनाथ मंगेशकरांनी त्याला चांगलं संगीत दिलं आणि लता दिदींनी ते चांगलं गायल्या म्हणून त्यांचं सावरकर भक्ती होती. त्या आरतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण होते हे नकारण्याकरता त्यांना देव बनवण्यात आलेलं आहे. पहिले नमो वगैरे करून त्यांना देव बनवलंय पहिली. दुसरं, त्याच्यामध्ये दोनदा असे स्पष्ट उल्लेख आहेत की रामदासाने तो कोणता मंत्र दिला तुला की ज्या मंत्रामुळे तू हे सगळं करू शकलास? हे राजा, तो रामदासाचा मंत्र तुला पुन्हा पुन्हा मिळू दे आम्हाला आणि आम्ही पुढे जाऊ वगैरे वगैरे वगैरे. तर मूळ मुद्दा हा आहे, ती आरती वाचा तुम्ही. मला अनेक जणांनी विचारलं, ती आरती हे आजही सरदार वल्लभभाई पटेल हे भारतीय जनता पक्ष दैवत मानतं, ज्यांनी संघावर बंदी पहिले घातली. आणि गंमत म्हणजे इतिहास असा आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर घातलेली बंदी सरदार पटेलांना उठवायची नव्हती, तर ती नेहरूंनी त्यांना उठवायला लावली. तर पटेलांनी तिरमिरीने पत्र लिहिलं की यासारख्या अतिरेकी संघटनेवर बंदी घालणं योग्य आहे, ती उठवू नये आपण. तर नेहरूंनी त्यांना उत्तर लिहिलं की आपण लोकशाही रिपब्लिक तयार केलेला आहे आणि अशा प्रकारच्या लोकशाहीमध्ये काही लोकांचा, अल्पसंख्याकांचा, बहुसंख्याकांचा विश्वास असलेली कोणतीही संघटना किंवा संस्था आपण कायमस्वरूपी बंदीखाली ठेवू शकत नाही, असं नेहरूंचं पत्र आहे. आता हे आज जे घडतंय त्याला नेहरू जबाबदार आहेत, याला मी 100% मार्क देतो. कारण तेव्हा पटेलांचंच ऐकायला पाहिजे होतं. नेहरूंचं ऐकल्यामुळे आज यांना मान वर काढण्याची संधी मिळाली. एवढंच नव्हे तर बहुजन आज घुसमटतोय, त्याचं कारण हे. पण बहुजन घुसमटला त्याचं मला काही वाटत नाही, पण ताठपणाने तो नाकारत का नाही ब्राह्मणवाद, ह्याचा मलाच खेद वाटतो. आपली प्रतीक, आपली भाषा, आपलं राजकारण, आपल्या संस्था, आपले लोक. बहुजन म्हणजे कोण? बहुजन म्हणजे ब्राह्मण सोडून सर्व. स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर सर्व.
कारण कारण राजर्षी शाहू महाराजांना जेव्हा पुराणोक्त मंत्र सांगण्यात येत होते तेव्हा ते राजाराम शास्त्री भागवताने शोधून काढलं आणि सांगितलं तुम्हाला पुराणोक्त मंत्र सांगतात. तर ब्राह्मणाने वेदोक्त मंत्र राहायला नकार दिला राजर्षी शाहू महाराजांना, कारण वेदोक्त मंत्र फक्त ब्राह्मणांसाठी राखीव आहेत. वेद. तर मूळ मुद्दा हा आहे की टिळकाने त्याच्यावर अग्रलेख म्हणजे लेख लिहिलेला आहे, अग्रलेख लिहिलेला आहे की आम्ही शिवाजी महाराजांचा एक अपवाद केला असेल, पण म्हणून प्रत्येकाचा अपवाद नाही करणार. याचा अर्थ ब्राह्मण सोडले तर क्षत्रिय सुद्धा शूद्रच मानतात. आपण नाही मानत. म्हणजे मी जात सोडली असं मी म्हणणं सोपं आहे मला, कारण मीच निर्माण केली, मीच सोडली, मीच खेळतोय दोन्हीकडनं. समोरच्या माणसाला जात सोडण्याला पूर्णपणे स्वातंत्र्य असणं आणि तरीही मी त्याचा आदर करू शकणं ही जात सोडणं. बहुजनांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की हिंदू नावाचा कोणताही धर्म नाही आणि सनातन नावाचाही कोणताही धर्म नाही. हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. कोणत्याही व्यासपीठावर माझ्या बरोबर जर मारामारी नाही म्हणणार, मी कुस्ती वगैरे मी हारू शकतो कारण मी पै नाहीये, पण माझ्याबरोबर वाद करायला जर कोणी बसलं तर वेद, उपनिषद आणि पुराण यांच्यातला भेद जो आहे तो आणि ब्राह्मण सोडून इतर सर्व बहुजन का, हे मी निश्चितपणे सांगू शकेन. परंतु याच गोष्टीची भीती असते. गांधीजींनी पण हेच म्हटलं होतं, चला बसूया आपण बोलू शकतो. तर माणसाचे विचार मारता येत नाहीत, माणसाला मारता येतं, हे खोटं वाक्य आहे. RSS आणि त्यांच्या कंपनीने, त्यांच्या ऑक्टोपसनी आणि ह्या सगळ्या संस्कृतीने ब्राह्मणवादाच्या हे सिद्ध केलं की माणूस मेला की त्याचे विचारही त्याचे अनुयायी गळपटून टाकून देतात. दाभोळकरांच्या नंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काय झालंय फारसं. त्यामुळे माणसालाच मारला पाहिजे हा विचार ब्राह्मणवादी विचार आहे भारतामधला. विचार काही नाही. आणि हा मी कशाच्या आधारावर बोलतो. लोक म्हणतील तुम्ही हे भावना भडकवताय. मी अजिबात भडकवत नाही, मी अहिंसेच्या आधारावर बोलतो. महात्मा गांधी अहिंसेचे पुजारी होते, निशस्त्र होते, वयोवृद्ध होते आणि कोणत्याही प्रकारचं संरक्षण न घेता ते उभे होते प्रार्थनेला. त्यांना गोळ्या घातल्या. याचा अर्थ हिंसक विचार कोणता आणि मी अहिंसक विचार सांगतो की नाही सिद्धच होतं. आणि त्या गोळ्या घालणाऱ्या गोडसेना आज पूजनीय मानतात. त्याला यशस्वी भाऊ म्हणणारे सावरकर थोर. कारण जात, सावरकरांचं आडनाव जर देशमुख असतं, भोसले असतं तर एवढा उदो उदो झाला नसता. त्यांचं खरं सगळं बाहेर आलं असतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं महानता ही, या 3 महापुरुषांची महानता ही की त्यांच्या चरित्रामध्ये एकही वैगुण्य नाही, अन्यथा त्याचे फ्लेक्सेस लागले असते देशभर, शाखे शाखेवर सांगितलं असतं. अर्थात त्यांच्याबद्दल पण गैरसमज पसरवले गेले शाखे शाखेवर. आणि भिडेपासून कोश्यारींपासून तो कोणतो नट आहे तो त्याच्यापर्यंत कोणी आता उठतो आणि ह्या महापुरुषाविरुद्ध बोलतो. माझं म्हणणं, महापुरुषाविरुद्ध बोलल्यावर लगेच आपण चिडून जाऊन त्याच्या तोंडाला काळं फासणे हे तत्व नाही. मूळ शोधा, प्रश्न शोधा, उत्तर शोधू नका. त्या माणसाला काळं फासणे किंवा त्याला मारणे हा जर त्याच्यावरचा उपाय असेल तर तुमचाच पराभव झालेला आहे. तुम्ही त्या माणसांचे विचार विसरून त्यांची गुलामी पत्करली दुसऱ्यांची, ज्यांच्यावर त्यांनी वैचारिक विजय मिळवलेला आणि राजकीय आणि सांस्कृतिक सत्ता मिळवली होती, त्यांची गुलामी बहुजनांनी पत्करली. हा तुमचा पराभव आहे. त्या विजयापर्यंत जाणं कठीण आहे म्हणून सोपा मार्ग स्वीकारू नका की जाऊन काळं फासू, त्याला उभं राहू देणार नाही. त्याला काही अर्थ नाही. तो ब्राह्मणवादीच मार्ग आहे आणि तोच तुम्ही स्वीकारणार आहात का? म्हणजे तुम्ही गोडसेंचे अनुयायी आहात का? तुम्ही गांधीजींचे अनुयायी असायला पाहिजे बाय डिफॉल्ट. किंवा शत्रूच्या स्त्रीला सन्मानाने परत पाठवलं ही विकृती आहे असं सावरकर म्हणतात. कोणाची विकृती? छत्रपती शिवाजी महाराजांची आणि चिमाजी अप्पांची. ती विकृती असेल तर ती आनंददायक विकृती आहे. ती सावरकरांना, आत्ता सावरकरांवर एक पुस्तक आलंय
न्यू आयकॉन नावाचं अरुण शौरींचं, ते वाचताना काटा, म्हणजे अरुण शौरी उजव्या विचारसरणींचेच पाईक आहेत, पण त्यांनी आंबेडकरांवर पण अत्यंत वाईट पुस्तक लिहिलं. पण या पुस्तकात सुद्धा त्यांना सावरकरांना वाचवता आलेलं नाही. त्यांनी असं लिहिलंय की दोन संस्थानांमध्ये पूर्वीच्या, म्हणजे फार पूर्वी ऐतिहासिक काळामध्ये राजांबद्दल सावरकरांना आदर होता. याचं कारण असं की तिथली अपंग, डिसेबल्ड आणि चॅलेंजिंग मुलं होती, त्यांना मारून टाकण्यात येत असे, जसं हिटलरच्या नाझी जर्मनीत मारून टाकायचं. का माझ्या अंगावर काटा आला, मी विचार पण पुढे करू शकलो नाही. मी ते पुस्तक बंद केलं आणि थोडा वेळ बसून राहिलो. आणि हे महाराष्ट्रातले बहुतेक बहुजन वर्गातले नेते सावरकर जयंत्या साजऱ्या करतात. त्यांनी राजर्षी शाहूंची, छत्रपती शिवाजी महाराजांची एक जयंती साजरी होते, याचं कारण त्याच्याशिवाय पर्यायच नाहीये. पण महात्मा ज्योतिराव फुल्यांची, गाडगेबाबांची कधी आठवण पण काढत नाही ती माणसं. आणि त्याच्यावर मी राग व्यक्त केला तर मला ट्रोल करायला येणारे बहुजनच पुढे असतात. मला बहुजन शिकवतात की ब्राह्मणवादा कसा थोर आहे. नारायण नागबळीकराला सगळे आता मराठी ओबीसी जास्त पुढे आहेत. प्रजासत्ताक दिनी सत्यनारायणाच्या पूजा घातल्या तुम्ही, त्याच दिवशी सत्यमेव जयते संपलं. प्रजासत्ताक दिनामध्ये खरं सायंटिफिक टेम्परामेंट असं सगळ्यात महत्वाचं एक आदर्श आहे. आणि आपण सत्यनारायणाच्या पूजा घालायला सुरुवात केल्या. भिडे गुरुजींचा उदय काय काल झाला नाही, किंवा 11 वर्ष मोदी आले म्हणून झालेला नाहीये. आबा पाटलांपासून जयंत पाटलांपर्यंत, विश्वजित कदमांपासून सगळेजण त्यांच्या पायावर पडत राहिलेले आहेत. नाना धर्माधिकारी काल आले नाहीत. महाराष्ट्र भूषण दोघांनाही मिळतो. महाविकास आघाडीची 2.5 वर्ष काहीतरी सत्ता होती. महाविकास आघाडी म्हणजे काय धुतल्या नावाची नाही. महाविकास आघाडी ही सुद्धा ब्राह्मणवादाचंच अपत्य होतं. मी तुम्हाला त्याच्यावर फार बोलणार नाही. मला सत्तेसंदर्भात आत्ता बोलायचं नाही, कारण विषय नाहीये. मी त्याच्यावर येणार आहे. परंतु मी त्या काळामध्ये तुम्हाला सांगतो, 3 जे प्रमुख नेते होते 3 पक्षांचे, त्यांना 10,000 वेळा सांगितलं असेल की डॉक्टर आह साळुंखे आहेत तात्या सातारचे, त्यांना महाराष्ट्र भूषण द्या. त्यांना दिलं नाही. सत्ता बदलली, ताबडतोब धर्माधिकारींना महाराष्ट्र भूषण मिळालं. अर्थात धर्माधिकाऱ्यांना मिळाल्यावर मला वाटलं बरंच वाट झालं, साळुंखेंना नाही मिळालं ते. कारण रितांबराला साध्वी पद्मभूषण मिळाल्यावर मला वाटलं आतापर्यंत ज्यांना पद्मभूषण मिळालं ते वर गेले. ती माणसं मला लगेच आठवली. मला वाटलं त्याने ते कळवळले असतील. या देशामध्ये समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि समानता या गोष्टी आणि सायंटिफिक टेम्परामेंट म्हणजे शास्त्रीय विचारसरणी, यासाठी आपण संविधानाचा स्वीकार केला आणि आपण एक मॉडर्न रिपब्लिक झालो. ते मॉडर्न रिपब्लिक वेगळ्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वप्नात पाहिलं होतं. त्यांच्या काळात समकालीन त्यांना आधार नव्हता या प्रकारे करण्याचा, पण त्यांनी केलेलं अष्टप्रधान मंडळापासून सगळ्या गोष्टी बघा मॉडर्न रिपब्लिककडे दृष्टिक्षेप टाकणाऱ्या आहेत. तो फार पुढचं पाहणारा राजा होता आपला. तर या मॉडर्न रिपब्लिकचा स्वीकार केल्यावर आपण सुरू काय केलं, बहुजनांनी आपली पहिली सगळी प्रतीकं गाळात घातली. माफ करा मला, मी तुमच्या समोरच हे बोलतोय. तुम्ही मला आशा आहे रागावणार नाही, कारण मी बोलतोय ते एका तळमळीने बोलतो. किंबहुना हे न बोलता मी दुसरंच बोलीन तर मला जास्त फायदा होईल. फक्त एवढंच विचार करा की मी हे बोलतोय यामुळे बटाटे किंवा गहू माझ्या घरी येणार नाहीये. आली तर अंगावर अंडी येतील किंवा टोमॅटो. चपला येण्याची शक्यता जास्त, गोळी येऊ शकते. परंतु मुद्दा लक्षात घ्या, तुम्ही तुमची प्रतीकं विसरला. आधुनिकता, शास्त्र, शास्त्रीय मॉडर्न मेडिसिन आलं तेव्हा माणसांचं आयुर्मान वाढलं, बहुजनांचं आयुर्मान वाढलं. शेवटच्या माणसापर्यंत ट्रीटमेंट मिळायला लागली, सरकारी इस्पितळांमध्ये मिळायला लागली. आपण सगळे बघा या वयोगटाचे, माझ्या वयोगटातले जे लोक असतील अगोदर नंतरचे, ते सरकारी शाळांमध्ये शिकलोय. आणि तरी सुद्धा आपलं इंग्रजी चांगलं होतं, गणित चांगलं होतं, सायन्स चांगलं होतं आणि इतिहासाचं आपल्याला जास्त ज्ञान आहे. अर्थात त्याचा उपयोग काय झाला नाही ती गोष्ट वेगळी. या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट लक्षात घ्या. आता ह्या सगळ्या गोष्टी बंद होणं हे राज्याचं आणि देशाचं ब्राह्मणीकरण आहे. आणि त्याला बनिया बरोबर असतो. याचं कारण
कुठच्याही ब्राह्मणवादाला पैशासाठी बनियावाद जवळ करावा लागतो. त्यामुळे नेहमीच बोलताना ब्राह्मण बनियावाद म्हणतात. काशीराम पण तेच म्हणत असत. पण तो मूलतः ब्राह्मणवादच म्हणायचा. तुम्ही लक्षात घ्या की मी मगाशी म्हणालो की हिंदू धर्म नाहीये आणि सनातन नावाचा पण धर्म नाही. याचं साधं कारण आहे आणि मी ते हजारो वेळा बोललेलो आहे. दुसऱ्या धर्मातला एखादा मनुष्य आपल्या धर्मात घ्यायचा झाला तर कोणत्या जातीत घेणार आहे मला सांगा. जर धर्म आहे तर धर्मात घ्या ना. मग धर्मात घेतल्यावर तुम्ही त्याला काय, त्याचा मॅट्रिमोनी, त्याचं लग्न व्हायचंय तर त्याच्या लग्नाच्या जाहिरातीत काय देणार? प्रखर हिंदुत्ववादी मुलगा. पुढे जात काय, पोटजात काय, म्हणजे जाती आहेत. धर्म एकच, ब्राह्मण धर्म. तो यजुर्वेदात लिहिलेला आहे. म्हणून वेदोक्त. वेदोक्त जे आहे, तुम्हाला मी अनेक गोष्टी सांगू. उदाहरणार्थ देवांचा उल्लेख वेदांमध्ये कुठे आहे? रामांचा उल्लेख वेदांमध्ये नाहीये. 10च्या 10 उपनिषदांमध्ये नाहीये. राम ही एक कथा आहे आणि ती कथा पुराणातली कथा आहे. त्यामुळे पुराणोक्त हे बहुजनांसाठी आहे. पुराणांच्या डोक्यामध्ये कथा घुसवून बहुजनांना शोषित बनवून ठेवण्याकरता शोषकांनी रचलेल्या कथा आहेत, ज्याच्यामध्ये एकलव्यही आहेत आणि शंभुकही आहे. आणि हे नाकारण्याचं सामर्थ्य बहुजनांमध्ये आल्यावर 70 वर्षात ते सामर्थ्य परत ब्राह्मणवादाकडे देऊन टेकण्याची हिंमत त्यांनी दाखवली. त्याबद्दल मी त्यांच्याबद्दल काय बोलू आता. म्हणजे त्याच्यासाठी मी इथे खास बोलायला आलोय. मला पाचारण करण्यात आलंय. हे जबाबदार आहेत त्याला. राम ही कथा असली तरी ती छान कथा आहे काही बाबतीत. राम हे आपल्या वडिलांचा पूर्ण पाठिंबा असताना, म्हणजे अगोदरचे जे सत्ताधीश होते त्यांचा पाठिंबा असताना, भरताचा पाठिंबा असताना, म्हणजे विरोधी पक्षाचा पाठिंबा असताना, बाहेर जनता रडत होती त्यांनी जाऊ नये वनवासाला म्हणून, म्हणजे जनतेचा संपूर्ण आधार असताना, म्हणजे लोक निवडणूक आयोग नाही, निवडणूक आयोगाशिवाय निवडणुका ते जिंकत होते राम. हे असं असताना केवळ वडिलांनी सावध राहिलेल्या दिलेल्या वचनासाठी राजत्याग करून निघून गेले. असं राज्य मला नको असं त्यांनी सांगितलं. आणि त्यांचा नावाचा खोटा वापर करून गेलेलं राज्य आपण परत आणलं इतर फोडून लोकांना. तर त्या रामांचं पण काय वाटत असेल रामांना पण. म्हणजे ज्या रामानी राजत्यागासाठी आपलं प्रसिद्ध कथा जी आहे ती कथा बहुजनांच्या मनावर बिंबली गेली का? तर फोडा, पक्ष फोडा, माणसं फोडा, बहुजनांना गुलाम करा आणि राज्य करा. काहीही करून राज्य टिकवा. मग इलेक्शन कमिशनला मॅनिप्युलेट करा, मतं वाढवा 76 लाख, पण राज्य करा. हे रामांच्या नेमकं विरुद्ध नाहीये का? ते राजत्यागासाठी प्रसिद्ध आहे. बरं, शिवाजी महाराजांच्या कथांबद्दल आक्षेप घेताना एक लक्षात घेतलं पाहिजे की रामांच्याही कथा आहेत, कृष्णांच्याही कथा आहेत, इलियड आणि ओडेसी याही कथा आहेत ग्रीक पुराणांमधल्या. आणि त्या कथा वाचत आणि ऐकतच आपण मोठे होत आलो. त्या कथाची मॉरल ऑफ द स्टोरी आपण शिकायची असते. त्या कथेतला म्हणजे मी तुम्हाला चंद्राकडे बोट दाखवलं तर हे बोट म्हणजे चंद्र नव्हे, चंद्र तिकडे आहे, माझ्या बोटात काय नाहीये, मी फक्त दिशा दाखवतोय तुम्हाला. पुराणातल्या कथा या तुम्हाला मॉरल ऑफ द स्टोरी समजण्याकरता. तर रामाची कथा ही राजत्यागाची कथा आहे, राजभोगाची नाही. 11 वर्ष आपण राजभोगाची त्या कथा बघतोय रामाच्या नावावर. म्हणजे रामाला एवढी शिक्षा तर भरताने पण दिली नसेल किंवा कैकेयीने पण. आणि या राम मंदिराच्या विटा घेऊन बहुजन फिरत होते, अक्षता घेऊन बहुजन फिरत होते. माझ्या घरी आले तेव्हा मी हाकलून दिलं त्यांना. कसले अक्षता म्हटलं हा फॅसिझम आहे, मी काय घेणार नाही. त्यांना राग आला. त्यांना वाटलं मी देवाचा अपमान करतोय म्हणून, किंवा माझी देवावर श्रद्धा नाही. माझी देवावर श्रद्धा आहे किंवा नाही आहे सोडून देऊ आपण, पण देव असेल तर तो एकच असणार. आणि एकच असेल तर तो आपल्या सर्वांना सारखा आहे. मग आपल्यामध्ये देवामुळे भेद होण्याची गरज नाही. बाकी काही काही संपत्तीवर होऊ शकतो, भावाभावामध्ये. बहुतेक वाद जे आहेत ते सिव्हिल कोर्टातच होतात, कारण भावाभावांमध्येच असतात. ते संपत्तीवर न होतात, देवावर नाही झालेले वाद पाहिजे. कारण देव असेल तर तो एकच आहे. सगळ्यांना त्यांनी म्हणजे याला सूर्यप्रकाश जास्त मिळावा,
हा ब्राह्मण आहे, याला जास्त सूर्यप्रकाश द्या, बाकी बहुजन आहेत त्यांना कमी सूर्यप्रकाश द्या. जे वडार मंदिर बनवतात त्यांना गाभाऱ्या बाहेर मंदिर बनवून प्राणप्रतिष्ठा झाली की पहिल्यांदा काढावं. हे देव तर ठरवत नसेल, ठरवतो का? मध्ये मी वडारांच्या संमेलनात गेलेलो तेव्हा हे बोलल्यावर वडारांना डोळ्यात पाणी आलं. पण मला प्रश्न पडला की मला सांगायला का लागतं हे डोळ्यात पाणी येण्याकरता? हे कळण्यात साधी गोष्ट आहे. हे मंदिर जर मी बनवलं आणि मला आज जाता येत नसेल तर या मंदिराला काही अर्थच नाहीये. तो देव जिथे असेल तिथे आहे, पण इथे नक्की नाहीये. राष्ट्रपती केवळ एका आदिवासी समुदायाचे आहेत म्हणून तुमच्या मंदिरांमध्ये आतमध्ये गाभाऱ्यात येऊ शकत नाही. राष्ट्रपती होऊन महिला असल्यामुळे आणि एका समुदायाचा, आदिवासी समुदायाचा असल्यामुळे. मग कुठचा देव? असा देव नसतो. गाडगे महाराजांनी आपल्याला शिकवलंय असा कधी देवच नसतो. आणि एवढा जर हिंदू एकवटायचा असेल तर सगळ्यांची मुंज करा की. म्हणजे बहुजन म्हणतात करा ना करा ना करा. अरे मुंज नाकारा, करा काय? त्यात काही अर्थ नाहीये. जगातल्या कुठच्याही मंत्राने कोणी बराबिरा होत नाही, हे लक्षात ठेवा. कुठेही जाऊन बोकड कापल्याने किंवा रेडे कामाख्या देवीला कापल्याने सत्ता मिळते किंवा टिकते, हा भ्रम आहे. लक्षात घ्या. ज्याने रेडे कापले त्यांच्या रेड्यांचे जीव गेले, त्यांची सत्ता पण गेली आणि आता त्यांचाही जीव जातोय सत्ता गेली म्हणून. बहुजनांना भ्रम होतो की ही विधी केली, हा मंत्र म्हणतो. ब्राह्मणाला सगळे मंत्र माहिती आहेत. काय माहिती आहे मंत्र? पेशवे 40शीच जायचे का? कारण चाटणी उठणी आणि मग संकष्ट्या आणि मग अभिषेक आणि मग तिकडे पेशवे निवर्तले का? तापामुळे, ज्वर, कारण अँटीबायोटिक्स नव्हते. त्यामुळे चाटणी उठणी आसव आणि मंत्र यांच्यामध्ये कोणत्याही मोठा बळ, पॉवर असं काही नाहीये हो. आणि तुम्हाला अधिक महत्वाचं सांगायचं म्हणजे बऱ्याच जणांना ब्राह्मणांची भीती वाटते, ब्राह्मणवादाचा कौतुक वाटतं. याचं कारण वर्षानुवर्ष, शतकानुशतक, महिन्यानुमहिने ते ग्रंथ वाचण्यापासून तुम्हाला वंचित ठेवलंय. आणि आजच्या ब्राह्मणांना ब्राह्मणवादाचं कौतुक वाटतं याचं कारण ब्राह्मणांनीच ते वाचलेले नसतात. त्यामुळे त्यांना माहीतच नाही की त्याच्यात काय लिहिलंय ते. त्याच्यामध्ये लिहिलेलं इतकं हास्यास्पद आणि आपण छोटे होतो ते, आपण लहान असताना परिकथा वगैरे वाचायचो. म्हणजे आमच्या लहानपणी तरी वाचायचो. तेव्हा स्क्रोल वगैरे करायला मोबाईल नव्हता. म्हणजे रेडिओ सुद्धा बटनाकडे बघितलं तरी बाबा डोळे मोठे करायचे. अशा परिस्थितीत आम्ही वाढलो. तर तेव्हा त्या परिकथांच्या पेक्षाही सामान्य दर्जाची स्तोत्र मंत्र आहेत ते. आणि ते सांगायला तुम्हाला, म्हणजे आता मी तुम्हाला एक सादर सांगतो. एका संस्कृत मध्ये बोलू आपण. एक संस्कृत श्लोक घेऊ. साधा आपल्याला जो पहिला शिकवला जातो तो श्लोक आहे. अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनम द्वयम परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कारा केशवम प्रति गच्छति. आता हे येऊन असं म्हटलं तर वाटेल काहीतरी झालं, शुद्धीकरण झालं, आपल्या घराचं शुद्धीकरण झालं. चूक. त्याच्यात काय म्हटलं, काय 18 पुराणांमध्ये जे काही सांगितलं ते एवढंच आहे की परोपकार हे पुण्य आहे आणि परपीडन हे त्रास, पाप आहे. आणि तुम्ही कुठेही नमस्कार करा, जसं समुद्राला सगळ्या नद्या मिळतात तसा कुठेही नमस्कार केला तरी तो शेवटी केशवाला पोचतो. केशवाला म्हणजे एक परमेश्वराला. केशव म्हणजे केशव बळीराम हेडगेवार नव्हे. हा, नाही तर उद्यापासून सगळं ते सांगायला लागतील बहुजन. बघा आधीच लिहून ठेवलंय. आपली प्रतीक ही अधिक मोठी होती. बहुजनांची प्रतीक ही कधी अधिक मोठी होती. छत्रपती शिवाजी महाराजांसमोर ब्राह्मण नमते झाले याचं कारण त्यांच्याकडे ताकद होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे विद्येची ताकद होती. महात्मा ज्योतिराव फुल्यांकडे तर्काची ताकद होती. विद्येची तर होतीच आणि धनाची पण होती. आणि राजर्षी शाहू महाराज स्वतः राजे होते. म्हणून त्यांच्या समोर शोषक तुमचे काही काळ असे राहिले की
मला अनेक लोक सांगतात की अरे असं नाही, डॉक्टर बाबासाहेबांबरोबर पण आपल्या बरोबरचे आपल्यातले लोक होते, मग फुल्यांबरोबर पण होते आणि महाराजांबरोबर पण होते. कारण बलवान जो आहे त्याच्याबरोबर हे नेहमीच असतात. त्यात नवीन काय? ते बलवान नसताना तुमच्या बरोबर आहेत का? तर नाही. आता ते तुमच्या महापुरुषांचा अपमान करायला धजवायला लागले, आता तुमच्या प्रतीकांचा अपमान करू लागले. आणि आपल्या स्त्रिया, बहुजनांच्या स्त्रिया या सावित्रीबाईंच्या शाळेकडे पाठ फिरवून अथर्व शीर्ष म्हणायला देवळासमोर बसायला लागल्या, तेव्हा बहुजनवाद बुडला. सावित्रीबाई फुले याच सरस्वती आहेत, त्यांचंच वंदन केलं पाहिजे आपण. हे जे आत्ता स्तोत्र मगाशी लागलेलं, या कुंदेन तुषारहार धवला या शुभ्र वस्त्र, हे आम्ही लहानपणी कायम म्हटलंय हो. मला पहिले कळायचंच नाहीये. त्याच्यात निशेष जाड्या पहा असं एक मय आहे. त्यामुळे आमच्या वर्गात शिरट्टी नावाचा एक जाड्या मुलगा होता, त्याच्याकडे सगळे बघायचे. इतकीच समज होती आम्हाला, आणि आजही तेवढीच समज आहे लोकांना. खरं विद्येचा स्रोत बहुजनांसाठी खुला केला तो ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले, फातिमा शेखांनी. हजारो वर्षांनी सरस्वतींनी कधी तो खुला केलेला आहे. बरं, पुराणा आता काही लोक निषेध म्हणून उठून जातात वाटतं. असो, तर कोणाला राग आला तर हात वर करा, मग मी बसतो. कारण एका माणसाला जरी राग आला तरी मला असं वाटेल की मी तर्कामध्ये किंवा अभ्यासामध्ये कमी पडलो. मला राग यायला हरकत नाहीये, मला तुम्ही तर्क द्या त्याचा. मला सांगा की हे तुम्ही सगळं बोलताय ते अत्यंत खोटं आहे आणि ह्याच्याला कोणताही पुरावा तुमच्याकडे नाहीये आणि ते असत्यावर आधारलेलं आहे आणि याचा पायाच खोटा आहे, कच्चा आहे. नाही, या उलट मी ब्राह्मणवादाला आव्हान देतो, पाया खोटा आहे. त्यांना तुमच्यामध्ये द्वेष आणि परधर्माबद्दल नफरत पसरवल्याशिवाय तुमच्यावर राज्यच करता येत नाही. सृजनाची महतीच नाही. जावेद अख्तर फार सुंदर बोलले, या लोकांमध्ये, उजव्या लोकांमध्ये कवीच निर्माण होऊ शकत नाही, कारण सृजनच नाही. तुकाराम होईल का हो यांच्यामध्ये? नाही होणार तुकाराम महाराज. आणि तुकारामांना पुष्पक विमान येतं, बाजीरावांना नाही येत. याची काय गंमत आहे ती? बहुजनांना असं चढवून चढवून मारलंय ना, तरी सुद्धा त्यांना शिक्षण एवढं लोकांनी, म्हणजे हे एवढी मोठी संस्था उभी राहिली ती यासाठी की स्त्री पुरुष समानता, मूल्यव्यवस्था, सायंटिफिक टेम्परामेंट, आधुनिकता, या सगळ्या गोष्टी शिकाव्या. आणि ईश्वर आहे की नाही हा आपला प्रश्न नाही बाबा. असेल तर तो असेल, मग आपण आपलं सगळं हे ईश्वरामुळे चाललंय, ठीक आहे ना. मग तो सर्वत्र असेल आणि नसेल तर तो कुठेच नसेल. हेच तर बुद्ध म्हणाले अस्तित्वगत प्रश्नच नाही ईश्वर आहे की नाही. अस्तित्वगत प्रश्न म्हणजे काय? तुमच्या जन्माबरोबर येतो. तुम्हाला एखाद्या रूम मध्ये बंदिस्त करून ठेवलं तर तुम्हाला कळेल का की गुरुवारी लक्ष्मी व्रत करतात, वाचतात म्हणून? नाही कळणार ना. एवढंच कशाला, तिकडे सौदी अरेबियात ठेवलं तरी कळणार नाही की गुरुवारी लक्ष्मी त्यांच्याकडे येते जे लक्ष्मीचं व्रत करतात त्या बायका. बहुसंख्य बहुजन घरामध्ये मी बघतो की लक्ष्मी व्रत. त्या दिवशी तर एक माझ्या मैत्रीण आहे, ती फिलॉसॉफीमध्ये तिने पीएचडी केलंय. शुक्रवारी आली आणि म्हणली मी आज नॉनव्हेज खात नाही. मी म्हटलं का बरं? तर माझ्या मुलीला मी म्हटलं, माझ्या बायकोला म्हटलं की अरे नॉनव्हेज का खात नाही? तर माझी मुलगी मला येऊन सांगते, ती म्हणते संतोषी मातेचं व्रत आहे तिचं म्हणून. अरे मी म्हटलं संतोषी माता ही खूप लेटेस्ट आहे म्हटलं, 1975 बर्थ. कारण संतोषी माता नावाचं कोणती देवीच नाहीये अख्ख्या पुराणांमध्ये सुद्धा. अर्थात प्रत्येक देवतांच्या जन्माचा एक काळ आहे आणि तो मी सांगू शकतो. म्हणजे तो बायोलॉजिकल नाहीये देव हे नॉन बायोलॉजिकल आहे. आपल्याकडे सगळे ज्याला नमो नमो करतो ते सगळे नॉन बायोलॉजिकल आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे मी तिला सांगितलं समजावून की असं नाही. ती म्हणाली की काय आहे की मला ना तुझं म्हणणं पटतंय, पण आता मी एवढं व्रत केलंय तर अजूनच 2 शुक्रवार राहिले, तेवढे करून टाकते म्हणली. त्याचं काय फळ मिळायचं ते मिळेल. म्हणजे अजून 2 पावलं पुढे गेलात का तुम्ही दरीत पडणार आहात. तर चालणार आहात का पुढे अजून 2 पावलं? आता तुम्ही दरीच्या 2 पावलं फक्त अलीकडे उभे आहात. मागून धक्का पण द्यायची गरज नाही, तुम्ही स्वतःच चाललात.
मला कळत नाही की सांगलीमध्ये मनोहर कुलकर्णी नावाचा मनुष्य आपलं नाव संभाजी भिडे घेऊन आपलं न झालेलं शिक्षण लपवून अधिक शिक्षित असल्याचं बहुजनांमध्ये पसरवून कसं काय शिवाजी महाराजांचं नाव घेऊन तुम्हाला गंडवू शकतो आणि त्याच्याविरुद्ध ब्र काढत नाहीत माणसं. आणि बहुजन मुलं मला धमक्या देतात, तुम्हाला मारतो, तुम्ही दाखवा, सांगा कुठे, रात्री बेरात्री फोन करतात. बरं, त्यांना समजावून सांगण्याच्या पलीकडे गेलेले असतात. आई वडील काय करतात त्यांचे? त्यांनी त्यांच्या आई वडिलांनी हे शिकवलं नाही त्यांना. महात्मा फुले हे देशाचे शत्रू होते असं जे त्या दिवशी त्याने म्हटलं, त्या दिवशी तरी तुम्हाला तो देशद्रोही वाटला पाहिजे होता, बहुजनद्रोही तर वाटला पाहिजे होता. भिडेंबरोबर सगळे ब्राह्मण गेले, मी मान्य केलं असतं, एकही जात नाही. सगळे ब्राह्मण अमेरिकेला जातात. त्यांच्याबरोबर किल्ले चढायला ओबीसी आणि मराठे जातात. कारण हे भिकेचे डोहाळे ब्राह्मणांना लागूच शकत नाही. ते हुशार आहेत. बघा, एवढं सगळं करून वक्ता म्हणून मी चालू की नाही तुमच्याकडे. आणि म्हणजे जे तुमचंच ज्ञान आहे मी तुम्हालाच सांगतोय, विकतोय परत. याहून भारी काय असू शकतं? हे म्हणजे गाईलाच तिचं दूध विकण्यासारखं आहे. आज ते करायला मी आलोय खास देवगी औरंगाबाद पर्यंत. म्हणजे यातूनच ते निर्माण झालंय. ब्राह्मणाने मंत्र म्हटले म्हणजे खरे. माझे वडील आता 12 सप्टेंबरला गेले. खूप त्याने म्हणजे मी खूप वाईट परिस्थिती काढली. 4 वर्ष त्यांना कॅन्सर बरोबर झुंजताना मी पाहिलं. आणि तेव्हा मला रोज वाटायचं की दुसऱ्या दिवशी सकाळी की त्यांचा आदल्या दिवशी जो खर्च झाला तो आता उद्या मी करू शकेन का. झोप यायची नाही मला मुळात निद्रानाश आणि ठेवा. पण ते गेल्यावर त्यांनी लिहून ठेवलं होतं की माझा सर्व विधी व्यवस्थित, कारण माहिती होतं की माझ्याकडनं काही कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्यांनी नीट लिहून ठेवलेलं. त्यांची एवढीच इच्छा होती की त्यांचे विधी व्यवस्थित व्हावे आणि काय ते सगळं काही धर्माप्रमाणे व्हावं, ब्राह्मण धर्माप्रमाणे. तर मी त्यांची इच्छा होती. तर मला बोलायला काही आधार नव्हता. माझ्या बायकोने पण सांगितलं, माझ्या मुलीने पण सांगितलं, सगळेच जण आले आणि त्यांनी केलं आणि ते चालू होतं. मला सगळंच पाठ आहे, माहिती आहे आणि त्याच्यात काही अर्थच नाहीये हेही मला माहिती आहे. परंतु ते सगळं ऐकताना माझ्या असं लक्षात आलं, आपण जन्मतो ते आपण मरतो इथपर्यंत आपल्याला माहित असलेलं ज्ञान ऐकवायला आपण ब्राह्मणाला बोलावतो. कित्येक वेळा आपला शरीर धर्म काय आहे हेच ब्राह्मण संस्कृत मध्ये बोलत असतो, त्यालाच माहित नसतं काय आहे ते. अरे, या प्रकारची मानसिक आणि बौद्धिक गुलामगिरी पासून तुम्हाला तोडायला, महिलांना तोडायला ही महापुरुष कमी पडले. अजून जन्माला यायला पाहिजेत असं वाटतं का? वाट बघताय त्यांची काही यांचं लिखले. माझं म्हणणं, यांचं लिखाण जरी प्रत्येकाने आपल्या घरात मुलांना कंपल्सरी वाचायला लावलं ना तरी बऱ्याच गोष्टी बदलल्या असत्या. नाही, आता जरा लेट झालाय, म्हणजे आता घड्याळाचा नाही, कॅलेंडरचा. आता लेट झालाय, सत्ता बदलली आहे, त्यामुळे 11 वर्ष तुम्ही गुलामगिरीत आहात हे तुम्हाला सांगायला आलो होतो. आणि या गुलामगिरीचा फास तुमच्या भोवती अधिक जोरात येतोय. तुमचा शत्रू अब्दुल नाहीये, अब्दुल मित्र आहे तुमचा. इस्लाम मी नाही म्हणत आहे, विवेकानंदाने लिहून ठेवलंय. इस्लामचा भारतात तलवारीने प्रसार फार थोडा झाला. सर्वात जास्त प्रसार आपल्या जाती व्यवस्थेमुळे झाला. आणि इस्लाम हा ब्राह्मणवादाला शत्रू का वाटायला लागला तो याच कारणाने. ख्रिश्चॅनिटी पण ब्राह्मणवाद गोळवलकरांनी शत्रू लिहून ठेवले. इस्लाम, ख्रिश्चन, कम्युनिस्ट सगळे तिघेही वेगवेगळे दोष असतील तिघांमध्ये, पण तिघेही ब्राह्मणवादाच्या जाती व्यवस्थेला मारतात, हे लक्षात घ्या. आणि ही जाती व्यवस्था नष्ट होऊन सत्तेत असलेले मुसलमान जाती नाकारल्या आणि आपण मुस्लिम झालो तर पद मिळतं. बरं, मुसलमान राजे आपल्याकडे होते. आता मोगलांची सत्ता होती 7च्या. बहुजनांच्या डोक्यात जी आता जे इंजेक्शन दिली जात आहेत त्याच्यावर आपण थोडंसं बोलूया. एवढे वर्ष औरंगजेबापर्यंत, औरंगजेबासारख्या क्रूरकर्म्यापर्यंत सत्ता मोगलांची होती आपल्याकडे. त्या काळामध्ये हिंदू सगळे पदावर होते. औरंगजेबाकडे पण सगळे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हिंदू होते.
त्याने अजिबात मुसलमान वगैरे करण्याची अट घातली नाही की नोकरी देईन, मुसलमान झाला तर नोकरी तो घालू शकला असता, त्याने घातली नाही. अकबराने नाही घातली. अकबराने उलट, आणि जेवढी मंदिरं पाडली तेवढी मंदिरांना दान दिल्याचं पण लक्षण. आणि ते मध्ययुग होतं, तेव्हाची सगळी प्रतीकं तशीच्या तशी स्वीकारायची पण नसतात. आपण ब्रिटिश आले, ब्रिटिशांनी जर एक हुकूम काढला असता, सर्व ब्राह्मण जर ख्रिश्चन झाले नाहीत तर सर्वांना सरकारी नोकरीत घेता येणार नाही, दुसऱ्या दिवशी भारत ख्रिश्चन झाला असता. लिहून देतो, कारण ब्रिटिशाले पहिले ब्राह्मणच इंग्रजी शिकले आणि वाघिणीचं दूध म्हणायला लागले. याही पुढे जाऊन सांगतो, जेव्हा हिटलर जिंकतोय असं वाटायला लागलं तर पुण्यात जर्मनचे क्लास निघाले. ते पुण्यात जर्मन भाषेचे क्लासेस जे आहेत त्याची परंपरा 42 पासून आहे. तसं काही केलं नाही ब्रिटिशांनी पण. त्यामुळे ना तुमचा अब्दुल ना स्टीफन दोघेही तुमचे दुश्मन नाही आहेत. तुमचे दुश्मन तुम्ही आहात. तुमच्या बहुजन असण्याचं महत्व तुम्हाला कळलं नाही, तुमच्या माणूस असण्याचं महत्व तुम्हाला कळलं नाही, तुमच्या अंगीच्या सामर्थ्याची तुम्हाला कल्पना आली नाही. जे सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, गाडगे महाराज अशा लोकांनी तुम्हाला दाखवून दिलं पुन्हा पुन्हा की मी या कुळात जन्माला आलो आणि मी मोठा झालो. ते दाबण्याकरता महाराजांना देव बनवण्यात आलं. त्यांना भवानी माता तलवार देते असं दाखवतात, म्हणजे दाखवायला की नाही हे कुळवाडी नव्हते, हे शूद्र नव्हते, पण त्यांना तलवार भवानी मातेने दिली ना, त्यामुळे हा पराक्रम. तेच रामदासांचा मंत्र हे सावरकरांनी लिहून ठेवलंय. त्यांची आरती, महापुरुषांची आरती नसते करायची, महापुरुषांचं वाचन करायचं असतं. आणि वाचन आता ते गावोगावी शिवव्याख्याते झालेत ना, त्यांना पहिले आवरा. ते पूर्वीच्या कीर्तनकारांपेक्षा वाईट आहेत. ते अशाने शिवाजी महाराजांना दुसरा राम बनवतील. ते त्यांचं मंदिर बनण्याकरता विटा घेऊन निघतील परत मुलं. असं नका करू. छत्रपती शिवाजी महाराजांकडनं जो संदेश घ्यायचा आहे तो सामर्थ्य आल्यावरही करुणा आणि लोकशाही आपल्या अंगातनं गेली नाही पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तोच संदेश आहे. म्हणून त्यांनी पुणे करार केला गांधीजींचा जीव वाचवण्याकरता. आणि संविधान जेव्हा बनवलं गेलं, संविधानात खूप लोक होते हो, म्हणजे असं खूप सांगतात संविधान सभेत खूप लोक होते, त्यातल्या प्रत्येक माणूस हा ते कष्ट वगैरे करायच्या ह्याच्यात नव्हता. प्रत्येक माणसाची वेगळी कारणं होती. एकट्या बाबासाहेबांनी आजारी असताना सुद्धा, तब्येत बरी नसताना सुद्धा 18 तास कपडे न बदलता लिहित बसले, वाचली पुस्तकांची बनवली. त्यामध्ये सर्वात जास्त सोयी सुविधा त्यांनी स्त्रिया आणि ब्राह्मणांनाच दिल्या. सूड नाही घेतला त्यांनी. मला त्यांच्यासारखा माणूस, महापुरुष इतिहासात दुसरा फक्त नेल्सन मंडेला आढळला, ज्याने गोऱ्यावर सूड नाही घेतला. म्हणजे बाबासाहेब असं करू शकले असते. यानंतर ज्या पद्धतीने पेशवाईमध्ये दलितांना, महारांना वागवण्यात येत असे किंवा अतिशूद्रांना वागवण्यात येत असे, त्याप्रमाणे आता मॉडर्न रिपब्लिक मध्ये सर्व ब्राह्मणांना वागवण्यात येईल असं लिहिलं असतं, काय झालं असतं भारताचा इतिहास. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची करुणा, मोठेपणा, छत्रपती शिवाजी महाराजांची करुणा, मोठेपणा, फुलेंचं, सावित्रीबाई फुले तर प्लेगच्या साथीमध्ये, आता तुम्हाला सांगतो, लोक मला शिव्या घालतात ते बोलतो म्हणून, तरी सांगतो. सावित्रीबाई फुले प्लेगच्या साथीमध्ये पुण्यातल्या लोकांची सेवा करताना स्वतः प्लेग होऊन मृत्यू पावले. चापेकरांनी काय केलं? चापेकरांनी आता जो कोविड आला होता तेव्हा क्वारंटाईनच्या संदर्भातले जे लॉ जाहीर झाला, तो लॉ आणला, तो कायदा रँडने आणला. तो रँड हा अतिशय चांगला माणूस असा चापेकरांनीच लिहून ठेवलाय, तुम्ही गुगल करा. तो अतिशय चांगला मनुष्य आहे. परंतु काय करतो सांगतो, तो पुण्यामध्ये रँडने अशी मोहीम काढली क्वारंटाईन करण्याकडे. उंदरामुळे प्लेग पसरायचा आणि त्यामुळे मृत्युमुखी पडायचे. तरुण विधवा झालेल्या आलवणात बसायच्या बायका. त्यांनी तरी रँडचं ऋण मानलं पाहिजे. तर तेव्हा दगडूशेठ गणपती नव्हते, अथर्वशीर्ष वगैरे काय व्हायचं नाही, घराघरात गणपती होते.
आणि त्या गणपतीकडे गुळ खोबरं ठेवलं जायचं ब्राह्मणांच्या घरात. गणपती होते, कृष्ण होते, कोण होते, जे काय देव मानाल किंवा तुमचा कुलदैवत असेल त्याच्याकडे गुळ खोबरं ठेवलं जायला. आणि ते गुळ खोबरं खायला तेव्हा त्या काळची घडं वाडे तुम्ही लक्षात घ्या, त्या बिळ करून उंदीर यायचे. त्यामुळे रँडने कठोरपणे कायदा अंमलात आणला आणि देवघरात पहिले बघायला सुरुवात केली त्याच्या शोजीरांनी की तिथे गुळ खोबऱ्याचे ते उंदीर आहेत का, आणि तिथे क्वारंटाईन करायला सुरुवात केली जेणेकरून प्लेग पासून बचाव व्हावा. तर चापेकरांनी लिहून ठेवलंय की रँड भला माणूस होता, परंतु धर्मामध्ये व्यत्यय आणल्यामुळे त्याला मारण्याखेरीज आम्हाला पर्याय उरला नाही. हे कोणतं क्रांतिकारत्व? म्हणजे प्लेगने माणसं मेली तरी चालेल, धर्माने मेली, प्लेगने माणसं मेली चालेल, धर्म वाचला पाहिजे. धर्म कुठचा? ब्राह्मण धर्म. परत त्यांनी त्याच आत्मचरित्रामध्ये चाफेकरांनी, थोरल्या चाफेकरांनी लिहून ठेवलं. आणि तुम्ही गुगल करा, चाफेकर येणार लगेच, ते आहे गुगलवर. त्यांनी लिहून ठेवलंय की एक त्यांच्या नात्यातला मनुष्य ब्राह्मणच होता, त्याने जरा उशिरा लग्न केलं. धर्म मोडतो म्हणजे काय? आम्ही ठरवलं की त्याच्या लग्नाच्या मंडपावर आग टाकायची. एवढंच काय, तर लोकमान्य टिळक सुद्धा धर्माच्या बाहेर काम करतात म्हणून त्यांना मारायचं ठरवलं होतं चापेकरांनी. हे लिहून ठेवलंय त्यानेच. आम्ही संधीची वाट बघत होतो. आणि असे अनेक सुधारक म्हणजे आगरकरांबाबत पण त्यांनी म्हणजे लिहिलंय. तर आता मुद्दा हा आहे की आता सावित्रीबाई फुले यांनी यातलं काही केलं नाही. त्यांनी फक्त सेवा केली प्लेगच्या आजारांची, आणि त्या सेवेमध्ये त्यांनी आपलं बलिदान दिलं. त्या अगोदरच्या आयुष्यात त्यांनी तिथल्या स्त्रियांना पुण्यामधल्या शिकवण्याकरता शेणाचे गोळे खाल्ले ब्राह्मणांचे, सनातन्यांचे. हेच सनातन धर्म सांगतात ना, त्या सनातन्यांचे शेणाचे गोळे खाल्ले. आणि त्या काळात ब्राह्मण स्त्रियांची स्थिती फार अवनत होती. त्यांना तारुण्यात वैधव्य यायचं, कारण मंत्रोपचार आणि आसव चाटणाने काय बरा व्हायचे नाहीत पुरुष. तेव्हा इंजेक्शन वगैरे काय आली नव्हती, मॉडर्न मेडिसिन नाही, त्यामुळे ते लवकर जायचे. आणि मग आयुष्यभर तिला एखाद्या म्हणजे डोक्यावरचे केस काढून लाल, ते काही सिरियल मध्ये वगैरे तुम्ही बघत असाल त्याचं ग्लोरिफाईड व्हर्जन, आलवण म्हणजे ते लाल लुगडं नेसून त्यांना आयुष्य काढायला लागायचं. तर त्यांचा संपर्कात येणारा एकच पुरुष म्हणजे न्हावी, जो केस त्यांचे काढायला यायचा. कधी कधी शरीर धर्माच्या स्वाभाविकतेला बळी पडून त्या स्त्रिया गरोदर व्हायच्या. मग त्यांचा गर्भपात करण्याकरता अत्यंत भयंकर मार्ग अवलंबले जायचे. त्याच्यात कित्येक स्त्रिया मृत्युमुखी पडायच्या. अत्यंत वेदनादायक आणि हृदयद्रावक असे मृत्यू व्हायचे. तर त्यांना ते बाळ जन्माला आल्यावर कुठे ठेवायची हा प्रश्न पडू नये म्हणून फुल्यांनी पाळणा ठेवला आपल्या घराच्या बाहेर, आणि तिथे त्या पाळणा ठेवायची सोय केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 8 तासाची ड्युटी, जी आता नारायण मूर्ती वगैरे काढू इच्छितात ना तुमच्या हातातनं, ती 8 तासाची ड्युटी, लीव, नंतर बाळणपणाची रजा, त्यांनी असं बघितलं नाही ही ब्राह्मण आहे, हा बनिया आहे, हा राजपूत आहे, हा क्षत्रिय आहे. पण ह्या सगळ्याचा बहुजनांना विसर पडला. मी ब्राह्मणवादालाच दोष देत नाही आणि ब्राह्मणांनाही दोष देत नाही. सगळे ब्राह्मण वाईट नाहीत आणि सगळे बहुजनही वाईट नाहीत. सगळे ब्राह्मण चांगले नाहीत आणि सगळे बहुजन चांगले नाहीत. मुद्दा हा आहे की दोष द्यायचा झाला तर मी बहुजनांना देतो. कारण बहुसंख्य बहुजनांनी, ओबीसींनी आणि शूद्र अतिशूद्रांनी या बहुजनवादी महापुरुषांशी गद्दारी केलेली आजच्या दिवशी, आणि त्या गद्दारीची फलश्रुती म्हणून या 11 वर्षांची गुलामीत आपण खितपत पडलेलो आहोत. मला गुजराती मित्र म्हणतात आम्ही 23 वर्ष दुरुस्ती करत जा. मी म्हटलं ठीक आहे, मी आज तुमच्याकडे दुरुस्ती केली, यानंतर गुजरात 23 वर्ष आणि भारत 11 वर्ष असं म्हणेन. हे दूर करणं, हा अंधकार दूर करणं तुमच्या हातात आहे. तुमची ही प्रतीक आहे. तिथे तुमच्यात हिंमत पाहिजे. जर महात्मा फुलेंचं मोठेपण आणि सावित्रीबाई फुलेंचं मोठेपण आज सांगणार असू आपण, तर तुम्ही काय करताय? अथर्व शीर्ष म्हणणाऱ्या महिलांपुढे उभं राहून तुम्हाला सांगण्याची ताकद पाहिजे की बाई ग, सरस्वती आली नव्हती तुला शिकवायला, तुला सावित्री आली होती. मग ती ब्राह्मण असो, क्षत्रिय असो, मराठा असो, कुणबीण असो, ओबीसी असो, लोहार असो, सुतार असो, कोणी असो, महिला असेल तर तिला शिकवायला कोण आलं होतं? हे एकच नाही, अशा 50 गोष्टी आहेत तुमच्याकडे प्रतीकांच्या. आज ब्राह्मणवादाचा इतका सर्वदूर प्रभाव माजलाय
ते 16 होतं ना, तसं आता मुलांना अंडीच बंद केली जेवणातली दुपारची. अरे बाबा, अंड्याचा काय दोष? अंड्याचा हा दोष की ते नॉनव्हेज आहे असं ब्राह्मण म्हणतात. म्हणजे दुसरे बाजीराव ज्यांनी पेशवाई बुडवली, म्हणजे एका अर्थाने बरेच होते ते, पण त्यांच्यावर दग गोडसे नावाच्या एका महान नेपथ्यकार होते, महाराष्ट्रात होऊन गेले. त्यांनी नांगी असलेले फुलपाखरू नावाचं त्यांचं पुस्तक आहे, ते आता बाजारात नाहीये, माझ्याकडे आहे, पण मी त्यांची झेरॉक्स मारून ठेवली आहे. त्याच्यामध्ये दुसऱ्या बाजीरावावर एक सुंदर लेख आहे. म्हणजे तुम्हाला ब्राह्मणवादाचा हे मिळेल, काय म्हणतो, सहत असा एक हे मिळेल, डोस मिळेल त्याच्यातनं. त्याचं नाव आहे, त्या लेखाचं नाव आहे ब्रह्मावर्ताचा पेन्शनर. तर असो, तर ते 16 अंगाला स्पर्श नाही करायचं, त्याची सुरुवात ही अंड्यापासून झाली. आणि अंडी नसण्यामुळे मुलांचं काय होणार सांगतो. हे जे धनिक आहेत, मुकेश अंबानी प्रोटीन म्हणून काल्पनिक काय म्हणतात सिंथेटिक प्रोटीन खाऊ शकतो इटलीहून मागवून. ह्या सत्तेतले सगळे लोक आहेत, त्यांची मुलं परदेशात आहेत, ते मागवून खाऊ शकतात. गरिबांच्या मुलांना प्रोटीन आपल्याकडे मिळायचे दुसरं साधन काय आहे? काय मुगाच्या डाळीचं एवढं बरं वरण प्यायला देणार आहे घरी गेल्यावर आई? त्याला 2 अंडी भरपूर प्रथिनं देतात आणि कर्बोदकामुळे वजन वाढतं, पण बळ येत नाही. बहुजनांच्या मुलांना बळ येऊ नये ही ब्राह्मणवादाच्या मूळ अनुस्यूत संकल्पना जी आहे, किंवा श्रीमंतांच्याकडे संपत्ती आणि साधन संपत्ती जी एकत्र केलेली आहे, त्यांच्याकडे प्रोटीन म्हणजे प्रथिनं मिळवण्याची अनेक साधनं आहेत. सामान्य दर्जाच्या बहुजन कुटुंबातनं आलेल्या मुलांना प्रोटीन फक्त अंड्यातनं मिळू शकतं किंवा नॉन व्हेजिटेरियन मधनं मिळू शकतं. ते मिळवण्याचा त्यांचा हक्क राज्यघटनेने त्याला दिलेला आहे, तो सरकार काढून घेतोय. हा ब्राह्मणवाद नाही तर काय आहे? आणि याच्याविरुद्ध उठाव होत नाही. लाज वाटली पाहिजे तुम्हाला, मलाही वाटते, तेच सांगायला आलोय. पण लाज वाटून आपण काय करतो हा खरा मुद्दा आहे. लाज वाटल्यामुळे मी बोलतो, मी लिहितो. मला भीती वाटत नाही असं तुम्हाला वाटत असेल तर अगदी चूक आहे. मला भयंकर प्रचंड भीती वाटते. मला अशी भीती वाटते की जे मी वाचलेलं आहे ते ग्रंथ डोक्याला लावून बहुजन फिरतात, तेव्हा यांच्या डोक्यात काय शिरतंय असं मला भीती वाटते. कारण त्या ग्रंथामध्ये काही नाहीये. ज्या ग्रंथ तुम्ही वाचायला पाहिजे, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं समग्र साहित्य वाचलेले फार थोडे बहुजन आता भेटतील. त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी तेव्हा लिहिला होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ज्याची नंतर नोटबंदीमध्ये पैसे बदलले या सरकारने 2016 साली, ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. या 4 महापुरुषांनी, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि हे 3 महाराज यांनी जवळपास भारतातल्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि बहुजनांना आधाराला ब्राह्मण नाव लागतं, ब्राह्मण मंत्र लागतात, आणि ब्राह्मणशाही लागते, ब्राह्मणवाद लागतो, राम मंदिर लागतं, आणि अब्दुल शत्रू लागतो, अब्दुल पंक्चरवाला. त्याचा तर बिचाराचा काही दोषच नाही. तर अरे मी कुठे आलो इकडे असं झालं असेल. अरे माझं काय चुकलं? तुम्हाला सांगतो की परवा महाकुंभमध्ये जेव्हा भागदौड झाली आणि लोक मेले, तेव्हा मुस्लिमांनीच मशिदी उघडल्या, त्यांनीच खायला दिलं. आणि ते जेवण बनवत होते त्याच्यामध्ये डोकं फिरलेले, माथे फेरू झालेले काही सरकारी कर्मचारी जाणून दगड टाकत होते. कुठचं म्हणजे ते अल्लाह म्हणत असतील, आपण देव म्हणत असू, केशव म्हणत असू, अजून कोणी त्याला जिजस म्हणत असतील, काय म्हणत असतील, जे काही तो आहे, त्याला काही बरं वाटत असेल हे वागणं? मला असं सांगा की ईश्वर असेल तर तो दुसऱ्याची नफरत करायला कशी शिकवेल, तिरस्कार करायला कसा शिकवेल? आणि अब्दुलने अजून काहीच केलेलं नाहीये तरी तो माझा शत्रूच आहे. परवा खारघरला काहीतरी समारंभ होता मुस्लिम बांधवांचा, तर त्याच्यासाठी सगळे मुस्लिम एकत्र जमले होते. त्यांचा वर्णाचा एक फोटो घेतला, कॅप घातलेला फोटो. पाहिलं हा धोका असं सगळीकडे पसरलेलं, फेसबुकवर, ट्विटरवर आणि सगळ्या सोशल म्हणजे काय धोका होता त्याच्यामध्ये? काय त्याच्यात टोपी बंद बॉम्ब निघणार आहेत का काय? रितंबराला जो पद्मभूषण दिला तो खरा धोका आहे. त्या रामभद्राचार्याला तो ज्ञानपीठ दिलं तो खरा धोका आहे.
त्यांना दिसत नाहीत, ते जन्मांध आहेत, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये मला. परंतु ते साक्ष द्यायला गेलेले की राम मंदिर पूर्वी होतं म्हणून साक्ष दिले. तर त्यांना विचारलं तुळशी रामायणात राम मंदिर होतं तो उल्लेख कसा नाही, तर ते म्हणले माहित नाही, मला दिसत नाही. आणि मग दुसऱ्या वेळेला गेले ते शिष्य साक्ष द्यायला, तेव्हा पुस्तक घेऊन गेले एक तुलसीदासावरचं, त्याच्यात लिहिलेलं होतं राम मंदिराबद्दल. तेव्हा त्यांना विचारलं कसं काय आहे, तुम्हाला कुठे मिळालं पुस्तक, तर म्हणले माझ्याचकडे आहे, इतर कोणाकडे कॉपी नाही. ते म्हणले कसं, ती कॉपी मीच लिहिली आणि मीच प्रकाशित केली आहे म्हणले. हे असत्य नाही सांगत आहे मी, तो नाही का ते एक आहेत त्याला ज्ञानपीठ दिलं मोदींना, त्याने सपोर्ट केला म्हणून राम मंदिर प्रकरणात. राम मंदिर गळत होतं तेव्हा तो म्हणला नाही गळत आहे म्हणून, कारण त्याला दिसत नाही. हळूहळू हळू लागलं नाही ना. सांगितलं होतं मी मोहिते सरांना की अरेंजमेंट अशी करा की कोणालाही आपली खुर्ची खाली जाऊ शकेल याची भीती वाटत राहील, म्हणजे ऐकून तरी घेतील. म्हटलं एकदा दामटावून ऐकवलं की मी जायला मोकळा झालो, मग काय, मग माझ्या हातात काय नाही. कारण पुन्हा लोक जाऊन भिडे गुरुजी आणि घरी जाऊन देवाच्या पाया पडा आणि असे कान बिन धरा की मी परुळेकरांचं ऐकून आलो, माफ कर देवा, काय चूक झाली असेल तर माफ कर. आणि अगदीच जमत नसेल तर जा आला आपल्या नाशिकला त्र्यंबकेश्वरला नारायण नागबळी करा, लगेच व्यवस्थित होईल सगळं. काही नाही तर सत्यनारायणाची पूजाच तर घाला, त्यातला शिरा मला आवडतो. बहुजनांना हे सगळं करायला कोण भाग पडत आहे का, ते स्वतःच करतायत. बहुजनांमधले जे सरंजामदार आहेत ते त्यांची संपत्ती आणि अय्याशी आणि कायद्यामध्ये नोंद नसलेली लग्न वाचवण्याकरता हे सगळं करतायत. पण गरीब बहुजन कशासाठी करतोय, त्याला गमावण्यासारखं काय आहे त्याच्याकडे, ह्याचं मला अजूनही उत्तर मिळालेलं नाहीये. मी देवगिरी कॉलेजला इथे आलो, बराच वेळ बोललो मला वाटतं मी. आता कॅलेंडर हळूहळू काढतायत वाटतं महाजन सर बाहेर खिशातनं, ते बघ दाखवतायत ते सरांना कॅलेंडर. तर मला एवढंच म्हणायचंय की सांस्कृतिक भान म्हणजे काय, तर आपली संस्कृती काय आहे हे समजून आपलं जगणं. तर संस्कृती तर मी सांगितली, आणि सामाजिक भान म्हणजे आपण ज्या जगात जगतो. तुम्ही गेलाच नाहीत, तुम्ही ज्या मंदिरांमध्ये हे बघा, एका माणसावर अन्याय होतो म्हणजे सगळ्या समाजावर अन्याय होतो. जर एका माणसाला मंदिरामध्ये नाही घेतलं तर मी जाणार नाही, हा स्टँड पाहिजे की नको. भातृभाव भातृभाव, सारे भारतीय माझे बांधव आहेत, लहानपणापासून मी प्रतिज्ञा वाचत आलोय, सगळ्यांनी आपण पाठ केली शाळेमध्ये, आता ती काढून टाकतील, हे वाक्य तर काढून टाकतील नक्की. तर त्याच्या आत वाचून घ्या घरी जाऊन. तर हे जे वाचलं त्याचा अर्थ काय आहे कळलाच नाही का आपल्याला कधी. सारे भारतीय सारा विनोबा भावे तर जय जगत म्हणत असत. आणि विनोबा भावेंची कथा सांगतो, मला वाटतं संपवण्या अगोदर ती कथा सांगतो, आणि मी आवर्त घेतो, असं घड्याळाकडे बघतो. सर आवर्त घेऊ, नाही एक शेवटची कथा सांगतो विनोबांची. आपण मिळून हे सगळं करायला पाहिजे, म्हणजे माझं बोलणं आणि तुमचे प्रयत्न, माझे प्रयत्न तुमचं बोलणं, हे दोन्ही व्हायला पाहिजे. एवढंच माझं म्हणणं आहे. एकदा जयप्रकाश नारायण विनोबा भावेंकडे गेले तर विनोबा भावे तेलाचा घाणा ओढत होते. आता तेलाचा घाणा हा काय विनोबानी ओढा, एक तर विनोबांची अंगकाठी अशी होती आणि ते ओढत हळूहळू ओढत होते. जयप्रकाश अमेरिकेत शिकून आलेले ना, ते म्हणाले की काय करताय तुम्ही विनोबा, तेलाचा घाणा ओढता, अशाने 100 वर्ष लागतील. इंडस्ट्रियलायझेशन आणि हे कुठच्या कुठे गेलंय, हे 10 मिनिटात काम मशीनने होतं, ते तुम्ही असा ओढत बसलात तर 100 वर्ष लागतील. विनोबा म्हणले काही हरकत नाही म्हणले, तू मला हात लाव, मग 50 वर्षात करू आपण. मोठा विचार आहे. तर मुद्दा हा आहे की माझं तुमचं एक नातं आहे आणि ते माणूस म्हणून आहे आणि ते माणूस म्हणूनच राहू दे. जगामध्ये स्त्री आणि पुरुष यांच्यामधला शारीरिक भेद वगळता कोणताही भेद नाही आणि कोणतीही गोष्ट अमंगळ नसते, हे तुकारामांपासून सगळ्यांनी लिहून झालेलं आहे.
कुठच्याही ठिकाणी जाऊन रेडे कापल्याने सत्ता मिळत नाही का टिकत नाही. काही गोष्टी लक्षात घ्या. कुठचीही पूजा घालून देव खुश होत नाही आणि कुठच्याही प्रकारे मंत्र म्हणून कोणाला मारता किंवा वाचवता येत नाही. यावर विश्वास ठेवा. याचं कारण या सगळ्या गोष्टी या 4 माणसांनी किमान, म्हणजे अजून खूप माणसं आहेत, म्हणजे मी नावच सांगेन अशी, आयुष्यात अनुभवून पाहिलेल्या आहेत. अनुकरणाने, अभिजनांच्या अंध अनुकरणाने आणि राजकीय प्रचाराला बळी पडून आणि आपली संपत्ती आणि आपलं छोटस जग वाचवण्याकरता आपला इतिहास, आपलं वर्तमान आणि आपलं भविष्य खलनायकांच्या हातात देतो आहे. हे भयानक आहे. आपण नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आणि नाही म्हणायला जर आपण शिकलो नाही तर आपली गावकुसा बाहेर जाण्याची वेळ लवकरच आलेली आहे. लक्षात घ्या, आत्ता जे बहुजनांना महत्व मिळतंय, जे काही सत्तेत असो किंवा सामाजिक असो किंवा राजकीय असो किंवा कसंही, ते कोणताही शोषक अल्पसंख्याक असतो तेव्हा शोषितांनाच शोषक म्हणून काही काळ वापरून घेतो आणि ते शोषणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मग तो शोषितांना शोषित म्हणूनच वागणूक देतो. जसं नाझींकडे प्युअर आर्यन जर्मन कमी पडले तेव्हा त्यांनी जूनच्या विरोधात वॉर्डन म्हणून नेमायला सुरुवात केली, पण त्याला मरण चुकलं नव्हतं. सर्वात शेवटी आश्विजच्या गॅस चेंबरमध्ये तोच जायचा. त्यामुळे आज उमर खलीद आतमध्ये आहे म्हणून मी आता घोंगडी घेऊन स्वस्त झोपतो, चूक आहे. एक माणसावर अन्याय झाला, त्याचं उत्तर जर नाही मिळालं तर तुम्हाला झोप नाही आली पाहिजे. मला नाही येत. मी एक गोळी घेतो, पण नाव नाही सांगत, नाही तर सगळे जाताना घेऊन जाल घरी. मला झोप येते, मी गोळी घेतो आणि सांगाल राजू पराळकरांनी आज भाषणात एक गोळी सांगितली आणि ती चांगली आहे झोपेला. नाही, ही जी झोप आहे ना, ती रात्रीची झोप नाही म्हणत आहे मी. ही तुम्हाला निद्रा लागली आहे. तुम्हाला म्हणजे इथे बसलेल्या लोकांसाठी नाही, हे लार्जर ऑडियन्सकडे जाणार त्यांच्यासाठी मी बोलतो. इथे बसलेले सगळे सुज्ञ लोक आहेत, माझ्यापेक्षा शहाणे आहेत, हे मी आधीच मान्य केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ठाले पाटील पासून साहेबांपासून सगळे इथे आलेले आहेत. सगळ्यांना मी जर जास्ती शहाण्यासारखा बोललो असेल तर माफ करा. वक्ता म्हणून माझं कर्तव्य होतं ते केलं. ही एक भूमिका आहे, जशी विदूषकाची एक भूमिका असते तशी. मी कोणी शहाणा नाही आणि तुम्ही कोणी वेडे नाही. तुम्ही शहाणे आहात, पण मला जे दिसतं ते फक्त मी तुमच्या समोर मांडलं. तुम्हाला जर वाटत असेल की माझं काही चुकलं तर ते बाजूला काढा. त्यातलं जेवढं चांगलं आहे तेवढं घ्या. माझं बोलणं म्हणजे काही अथर्व शीर्ष नाहीये की जे तुम्ही सामूहिक पठण केलं पाहिजे रोज. ते तुम्ही कुठेही मनात आणलं आणि त्यातल्या चुका बाजूला काढल्या, ते बरोबर आहे आणि अंगीकारलं, तर तुम्हालाच कळायला लागेल की तुमच्या स्वातंत्र्याचा परीघ वाढतोय. स्वातंत्र्य दुसरा माणूस कधीही तुम्हाला देऊ शकत नाही. स्वातंत्र्य ही स्वतः मिळवायची गोष्ट आहे. स्त्रियांना मी जास्त करून सांगू इच्छितो. बऱ्याच मुली आणि स्त्रिया उठून गेल्या दुर्दैवाने, पण त्यांना मी सांगू इच्छितो, स्वातंत्र्य तुम्हाला पुरुष नाही देणार. स्वातंत्र्य ही स्वतःच मिळवायची गोष्ट असते. पुरुषांनाही स्वातंत्र्य कुठे मिळालंय जे ते तुम्हाला देणार आहेत? नाही, तुमच्यापासून नाही हो, समाजात. तर ह्या गोष्टी आज आपण जे बोललो मी, त्या जर पटल्या असतील तर पसरवा, नाही पटल्या असतील तर मला सांगा, मी माझ्यात सुधारणा करेन. आज मला वाटतं एवढंच बोलतो. देवगिरी कॉलेजच्या संपूर्ण जे काही संचालक, प्रिन्सिपॉल आणि हे आयोजन करणारे जे सगळे लोक आहेत सामग्रीपासून, त्या सगळ्यांचा मी खूप आभारी आहे. कारण हे माझी जी वटवट आहे ती करण्याकरता त्यांनी इतके परिश्रम घातलेत. म्हणजे लग्न करणारे जे दोघे असे हसत दिसतात तसा मी आहे. त्याच्या मागे खूप लोकांनी जेवणावळी वगैरेसाठी खूप कष्ट केले. तर त्या सगळ्यांचे मी खूप आभार मानतो आणि तुमचे प्रथमतः आभार मानतो. तुम्ही माझे गुरु आहात, पण कधी कधी शिष्याला पण राग येऊ शकतो गुरुचा. तसा मला तुमचा राग आला आणि मी बोलून गेलो असं समजा. आता मी इथे आपला निरोप घेतो. जय महाराष्ट्र.